एका कारखान्यातील कामगारांचा सरासरी पगार 8,000 रुपये आहे. त्यापैकी 7 कामगारांचा सरासरी पगार 12,000 रुपये असून उरलेल्या कामगारांचा सरासरी पगार 6,000 रुपये आहे. तर एकूण किती कामगार होते बघा. इथे आपण काय लिहू 6,000 हो ना, आणि इथे 12,000 हो ना. आता हा सरासरी पगार जो आहे की नाही 8,000 रुपये सरासरी पगार. मग या 12 मधून 8 काढूया, किती राहिले आपल्याकडे 4,000. या 8,000 मधून 6,000 काढूया, आपल्याकडे किती राहिले 2,000. हे 3 शून्य कटले. याला 2 न भागितल्यावर बेदुनी 4 आणि बे बे. हा आपला एक कामगार. म्हणजे एकाला किती कामगार आहेत 7. म्हणजे याला काय केलंय आपण 7 न गुणलं. तसंच याला देखील 7 न गुणूया 2 ला 14 होतील हो की नाही. ही नंतरची कामगार ही अगोदरची. मग 14 अधिक 7 बरोबर किती, एकूण कामगार 21 असतील. पर्याय क्रमांक 3.